नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. हो तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हो तुम आगे बढ़ो, हम महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. संभाजीनगर मध्ये आपण बघू शकतात बच्चू भाऊकरांच्या मार्गाखाली मोठ्या प्रमाणामध्ये जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी ज्या विविध मागण्या शासनाच्या या पाठपुराव्यासह बच्चू भाऊजी आलेले आहे. आणि आपल्यासोबत आहे शिर्डीहून आलेले शहर अध्यक्ष कैलास दादगुडे. काय सांगाल? 9 ऑगस्टला जो मोर्चा काढला इकडे शिर्डी शहरातून 70-80 लोक आले आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मागण्या भाऊच्या याच्याने ते मागण्या मान्य हे करून घेणार आहेत. बच्चू भाऊला आम्ही पाठिंबा देण्यासाठी सगळे पूर्ण महाराष्ट्रातून जनसंख्या दिव्यांग परिवार आले. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात बच्चू भाऊ यांच्या दिव्यांगांच्या सम्राट बच्चू भाऊ यांच्या दिव्यांगसाठी ज्या मागण्या आहे, घरकुल असो त्यानंतर त्यांचे पगाराचे प्रश्न असो त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात युवा एक समोर उभे आले. आणि आपल्यासोबत नितीन चौधरी सर जिल्हा संघटक. काय सांगाल? बच्चू भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला आमच्या मागणी मान्य होण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि भीक नको पण आमचा हक्क पाहिजे अशा पद्धतीने आम्ही या सरकारला सोडणार नाही. आमचा हक्क पाहिजे, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे अशा दृष्टिकोनातून शिर्डी व शिर्डी पंचकृषीतील सर्व दिव्यांग बांधव जनशक्तीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही 400 ते 500 माणसांच्या जमावाने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि भाऊंच्या या कार्याला आम्ही सतत पाठिंबा देत राहणार आहेत. कारण की आमच्यासाठी दैवत बच्चू भाऊ कडू येत आहे. जय प्रहार, जय प्रहार. अपना भिडो, अपना भिडो, अपना भिडो, बच्चू कडू. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू आपल्यासोबत आहे बबनराव ढागे साहेब, शेतकरी संघटना अध्यक्ष. काय सांगा सर, कशा प्रकारे संभाजीनगरमध्ये मोठ्या आता जे यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलं आहे. आणि मुख्य जे आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील, शेतमालाला भाव असेल, दुधाचे जे भाव पडलेले आहेत त्या दुधाला भाव भेटला पाहिजे. आमच्या शेतीचा कापूस असेल, सोयाबीन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, या दुग्ध व्यवसायाला पूर्ण प्रमाणात शेतकऱ्यांचा भाव भेटला पाहिजे. आम्हाला जे शासन जे काही योजना देते आम्हाला ते योजना या भीक स्वरूपात नको आहे. तर आमचे जे काही शेतमालाला भाव मिळणार आहे हक्काचे जे आहे ते आम्हाला द्यावं. आणि याच्यासाठी आम्ही भाऊंना पाठिंबा देण्यासाठी शिर्डीवरून आलेलो आहोत. आपण बघतो शिर्डीहून सगळ्यात मोठी मंडळी आलेली आहे. आपल्यासोबत आहे लोक तिथून आलेले तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. काय सांगाल? माझ्या वतीने मी असं सांगेल की आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगासाठी किंवा शेतकऱ्यासाठी आजपर्यंत अतिशय मोठ्या प्रकारचे आंदोलनं करत आलेलं पावलं. फार दिल्लीला आमची आंदोलन झाली. आज जे आंदोलन आहे अशा प्रकारचं आंदोलन हे पहिल्यांदाच होतं आहे.
एवढी माणसं दिल्लीला किंवा मुंबईला पुण्याला केव्हाही पोहोचली नव्हती आणि बच्चू कडू ज्या मागण्या आहेत ते निश्चित प्रकारे आम्ही मान्य होऊपर्यंत आमचे दिव्यांग कुठल्याही प्रकारे मागे फिरणार नाही. आमचे दिव्यांग सक्षम माणसापेक्षाही अतिशय जिद्दी आणि प्रखर असतं. आपली पाथर्डीचा तालुका प्रमुख म्हणून काम करतो भाऊ मला समोर अतिशय फॉर्म भरण्यासाठी अमरावतीला आचारपूर मतदारसंघामध्ये आम्ही हजर होतो. या पद्धतीने आमचा आजचा मोर्चा जो आहे फार आचाट मोर्चा आहे. मी हे जे पब्लिक पाहतोय आल्यापासून पैठण रोडपासून ते ठिकठिकाणी हजारो गाड्या लावून साऱ्या रोडनी दिव्यांगच लोक आमचे दिसून राहिले. अशा प्रकारचा मोर्चा आमचा आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे दिव्यांग मागं हटणार नाही. ही प्रहार संघटना आमदार बच्चू कडू भाऊ यांचा, आमदार बच्चू कडू भाऊ यांचा. परंतु आतापर्यंत आम्हाला 1500 रुपयापेक्षा कोणताही 1 रुपया महिना वाढलेला नाही. आज आम्ही बच्चू भाऊ कडू मागे 5 ते 10 वर्षापासून फिरत आहे. मी तालुका अध्यक्षपद भोगत आहे. आमच्या तालुका लेवलवर कोणतेही घरकुल नाही, कोणतीही स्कीम मिळत नाही. आज आम्ही आरडाओरडा करून मोठ्या उत्साहानं येत आहे. पूर्ण अपंग आम्ही कमीत कमी 100% आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला तुम्हाला जे काय मिळत असेल ते 40%वर देऊ, परंतु आम्हाला काही एक मिळत नाही. आमचे बच्चू भाऊ कडू यांच्याकडं धन नाही पण मन आहे. प्रहार संघटनेचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी